नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि खरं तर नांदेड महानगरपालिकेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे आणि नांदेड दक्षिणमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती आपल्यासोबत स्वतः शिवसेनेचे आमदार नांदेड दक्षिणचे आनंद बोंढारकर आहेत. कशा पद्धतीनं आता शेवटचा प्रचार जो आहे तो शेवटच्या टप्प्यात आला आहे, काय रणनीती असणार आहे शेवटच्या टप्प्यात? प्रचार जरी शेवटच्या टप्प्यात आला असला तरी शिवसैनिक आमचे जोरामध्ये आहेत, अतिशय उत्साहामध्ये काम करत आहेत आणि मतदारांचा उत्साह या ठिकाणी वाढलेला आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार शिवसेनेच्या पाठीशी आहे. चित्र या ठिकाणी दक्षिणमध्ये दिसत आहे. अशोक चव्हाण साहेब म्हणतात की नांदेड दक्षिणमध्ये राष्ट्रवादीसोबत युती, तिकडं शिवसेना उत्तर, तिकडं नांदेड उत्तरमध्ये शिवसेना स्वतंत्र लढते. ही कसली युती, गमतीशीर युती दिसते म्हणतात. नाही, अशोक चव्हाण हे मोठे आहेत, मोठे नेते आहेत, परंतु त्यांना हे माहिती नाही आहे की नांदेड दक्षिण विधानसभा हा वेगळा क्षेत्र आहे आणि नांदेड उत्तर मतदारसंघ हा वेगळा क्षेत्र आहे. नांदेड उत्तरमध्ये बालाजीराव कल्याणकर यांच्या माध्यमातून विकासकामे मोठे झालेली आहेत. तर त्यांना वाटलं की जास्तीचे निवडणूक लढून आम्ही जास्तीचे उमेदवार आम्ही निवडून आणू शकतो. त्यामुळे त्यांनी जास्तीचे उमेदवार लढवण्यासाठी त्यांनी युती केली ना. आम्ही भारतीय जनता पार्टीसोबतसुद्धा युतीचा प्रस्ताव आम्ही दिला होता ना. त्यांनी कुठं आमच्यासोबत युती केली? त्यांनीसुद्धा युती आमच्यासोबत केली नाही. आम्ही 5 ते 6 बैठका त्यांच्यासोबत केल्या. दक्षिणला तर 1 जागा देतो म्हणले. तर त्यांची तरी नियत कुठं साफ आहे? मित्रत्व म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी करायला पाहिजे, आम्ही मैत्रीचा हात त्यांच्या पुढं पसरला होता, परंतु त्यांनी हातात हात नाही दिला. कारण तर त्यांना पासपी बहुमताची अपेक्षा आहे, तर ते त्या पद्धतीने ते करत आहेत. खरं तर तुम्हाला आता मॅजिक फिगर लागणार आहे. जर महापौर करायचा असेल तर तुम्ही इकडे युतीमध्ये आहात, तिकडे स्वतंत्र आहात. बालाजी कल्याणकर जे आमदार आहेत त्यांना घेणार आहात का सोबत? अरे बाबा, ते शिवसेनेचा आमदार आहेत ना. ते इकडे राष्ट्रवादीसोबत युती नाही. नाही, एक लक्षात घ्या, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, महायुतीचं सरकार आहे ना. मग स्थानिक लेवलला ज्या पद्धतीनं ज्याच्या सोयीनुसार निवडणूक लढवली जाते आणि त्या निवडून येणारे जे काही उमेदवार आहेत त्या समीकरणावरती ते युती या ठिकाणी स्थानिक लेवलला होत असते. त्या पद्धतीने ते केलेली आहे. खरं तर तुम्ही सांगत आहात की शिवसेना उत्तर आणि शिवसेना दक्षिण ही एकच आहे. तुमचे शिवसेना उत्तरचे जे नांदेड उत्तरचे जे आमदार आहेत त्यांचे 2 उमेदवार हे पळवलेले आहेत आणि पुरस्कृत केलेले आहेत त्या 2 उमेदवारांना. आणि अशोक चव्हाण म्हणतात की पळवापळवीचं काम आमचं नाही, शिवसेनेचं काम. अशोक चव्हाण साहेबांनी आतापर्यंत तेच कामं केलेत ना. सगळे इकडे तिकडे पक्षातच भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत. तर ते त्यांनी हे गोष्टी बोलू नये, कारण तर हे त्यांच्याच पक्षात चालतं आहे. मी काही सांगण्या इतकं हे नाही, परंतु जनता हे सगळं बघत आहे. एका माजी नगरसेवकाकडून असा दावा होतोय की 14 तारखेला 8 नगरसेवक नांदेड उत्तरचे जे आहेत शिवसेनेचे ते पळून जातील भाजपला पाठिंबा देऊन मोबाईल. नाही, असं काही होत नसते. असे हे उमेदवार कुठलेही शिवसैनिक जात नसतात. कारण तर शिवसैनिक हा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक असतो. त्यासाठी असं कुठलीही गोष्ट होत नाही. बरं, अशोक चव्हाणांनी जे काही स्टेटमेंट केलं की रोज खा मटण आणि कमळावर दबा बटन, खरं तर काँग्रेसमध्ये असताना केलं असतं तर काही हरकत नव्हतं, पण भाजपामध्ये केलं, हिंदुत्ववादी पक्षामध्ये केलं, पण कोणतं मटण काय कळलं नाही. विषय कसा आहे की भारतीय जनता पार्टी ही हिंदुत्ववादी पार्टी आहे असं ते सांगतात. बरं, हिंदुत्ववादी पार्टी सांगतात तर मग मुस्लिम उमेदवार नको? हिंदुत्ववादी पार्टी आहे आणि सरसंघचालक यांचा त्यांना श्रेय असतो. मग आता ते सनातनी हिंदुत्व मानतात. आता ते सरसंघचालकांना कितपत हे पटतं हे विचार करणं इतकं मोठा विषय आहे. कारण संघात वाढलेले नाहीत ना ते काँग्रेसचे. नाही, बरोबर आहे. ते तिकडचं ते विसरले नसतील म्हणून ते कदाचित बोलून गेले असतील. त्यांना काँग्रेसचा कधीमध्ये भास पण होतोय की यशोमती ठाकूर यांनी मुद्दा उचलला म्हणायचं तर ते चित्रा वाघ भाजपच्याच उचलला म्हणतात. म्हणजे कधीमध्ये काँग्रेसमध्ये असल्याचा भास होतोय का? काय आहे की खूप दिवस आयुष्य त्यांचं काँग्रेसमध्ये गेलेलं आहे आणि ते आता भाजपमध्ये नवीन आले 2 वर्षापूर्वी. आता ते जुनं विसरत नाही ना. जुनं प्रेम विसरायला थोडा वेळ लागतो. त्यासाठी ते कदाचित बोलत असतील. नाही, आरोपही होतोय की काँग्रेसच आत्ताची भाजप आहे. ते तर खरं आहे ना.
म्हणजे जितके काँग्रेसमधले नगरसेवक होते ते भाजपमध्ये आले. निष्ठावंतांना त्यांनी तिकीट पण दिलं नाही. बापू देशमुख सरकार निष्ठावंत ज्यांनी भाजप इथं वाढवली वाचवली त्यांना स्वतः मुलाखतीला पुढं बसावं लागतं अशा बातम्या तुमच्या माध्यमातूनच छापून आल्या. ते खोटी गोष्ट नाही ना. मग ओरिजिनल भाजप कुठं आहे? ते काँग्रेस भाजप ही भाजप काँग्रेसमध्ये झालेली आहे. बरं, आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कार्यालयाच्या त्या ठिकाणी संपर्क प्रमुखांच्या समोर जो काही राडा झाला, हेमंत पाटील जे आमदार आहेत विधान परिषदेत, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली खालच्या पातळीवरची, कसं बघ? नाही, कार्यकर्त्यांनी भावना अनावर करून असे वक्तव्य केले असतील, परंतु ते वक्तव्य चुकीचे आहेत. हेमंत पाटील हे शिवसेनेचे नांदेड जिल्ह्याचे नेते आहेत, मराठवाड्याचे नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल असं कोणी बोललं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे आणि ते बोलणं त्यांच्यासाठी योग्य नाही आणि पक्षासाठीसुद्धा योग्य नाही आहे. हेमंत पाटील म्हणतात की माझ्या एका इशाऱ्यावर पुरं जाऊन मारू शकतात, मी हिशोब चुकता करतो नंतर इलेक्शन झाल्यावर. कसं आहे बघा, विनाकारण कोणी गोष्टी अशा काही बोलत असतील तर राग कोणाला येतो? हेमंत पाटील रागात बोलले असतील, परंतु ते नांदेड जिल्ह्याचे शिवसेनेचे कुटुंब प्रमुख आहेत, ते असं काही मनावरती घेत नाहीत. बरं, बालाजी कल्याणकरांनी मिनल पाटील यांना डावललं, उमेदवारी कापली, पण आमदार बाबूराव कदम कोळीकर असतील, हेमंत पाटील असतील, पाठिंबा देतात त्यांना अपक्ष. काय विषय आहे? ते पण शिवसेनेचेच कार्यकर्ते आहेत आणि यांना वाटलं त्यांना तिकीट द्यावं, परंतु बालाजीराव कल्याणकर त्या भागाचे आमदार आहेत, तर त्यांना वाटलं की माझ्या मतदारसंघामध्ये मी सक्षम आहे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये तो निर्णय घेतला, त्यामुळे त्यांनी त्यांच्या माणसाला तिकीट दिलं. जे काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत आले होते त्यांचं म्हणणं असं होतं की माझ्यासोबत कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांना मी शब्द दिलेला आहे, त्यासाठी ते तिकीट दिलं. आणि मिनलताई यांनीसुद्धा त्या ठिकाणी काही दिवसापूर्वी एका वर्षापासून ते काम करत आहेत. मग त्यांनाही वाटलं बा मी काम केलेलं आहे म्हणून त्या पक्ष उभं टाकले. नाही, पण तिसऱ्याचाच फायदा होऊ शकतो या ठिकाणी, तुमची नाही आणि त्यांची नाही, तिसरंच कोणीतरी निघू शकतं, असे होऊ शकतं, फटका बसू शकतो. आता काही सांगता येत नाही, कारण आता मतदार कुठल्या बाजूनं जाईल हे आता 15 तारखेच्या नंतरच या ठिकाणी चित्र स्पष्ट होणार आहे. बरं, नक्कीच आपण पाहू शकतो की हे होते शिवसेना नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर. आणि काय वाटतं या ठिकाणी किती जागेवर तुम्ही म्हणजे विजय मिळवतो? मला खात्री आहे की आम्ही किमान 20 जागेच्या पुढं नांदेड दक्षिणमध्ये आम्ही विजय प्राप्त करू आणि नांदेड दक्षिण आणि उत्तरमध्ये जास्तीच्या जागा या महापालिकेमध्ये निवडून येत आहेत आणि शिवसेनेचा महापौर बसेल, शिवसेनेचा भगवा या महानगरपालिकेवरती फडकेल असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. नक्कीच आपण पाहू शकतो हे होते शिवसेना नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज.